हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी संतोष आपलं सर्वांचं नवीन एक टॉपिकमध्ये स्वागत करतो आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वच बांधवांना. आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक इम्पोर्टंट टॉपिक मी इकडे तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. आणि तो टॉपिक जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतला, तर फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला लाईफ टाईमसाठी लॉस होणार नाही अशी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मी इकडे कंप्लीटली रिव्हील करणार आहे, सांगणार आहे. सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पण प्रॉपरली बघा. आपल्या YouTubeला सबस्क्राईब पण करा आणि त्याच्या पुढे जाऊन तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. ओके. सो बघा, एक फॉरेक्स ट्रेडिंगचं एक असम्पशन असं आहे का मार्केटमध्ये खूप मोठा मुवमेंट असतो. काही ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची जी उलाढाल आपण म्हणतो, तर ती मार्केटमध्ये होत असते. आणि त्या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल आढावा जर आपण समजून घेऊ, जर मार्केटमध्ये काम करतोय, तर कंटिन्यू आपण प्रॉफिट करू शकतो. तर त्याबद्दल तुम्हाला मी बोट तर सांगत असतो कंटिन्यू काहीतरी एक महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगत असतो. तर त्याच्याही पुढे जाऊन एक्झॅक्टली बोटचा टूल हा एक टूल आहे. तर तिची जी स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला इकडे कंप्लीटली रिव्हील करत असतो. प्रत्येक एक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन कन्सेप्ट मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा एक व्हिडिओ जो आहे, हा तुमच्यासाठी मी इकडे बनवतोय. तर बघा, थिअरी समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. जे डाउट्स असतील तर ते माझ्याशी तुम्ही पर्सनली वन टू वन डिस्कस करा. नक्कीच चांगला बेनिफिट बघायला भेटेल. ओके. सो बघा, आपल्याला कोणताही पेअर जरी असेल, कोणत्याही पेअरमध्ये एक इम्पोर्टंट टॉपिक असतो का मार्केटमध्ये ट्रेंड पाहिजे. मार्केट कोणत्या तरी डायरेक्शनला जर पळतंय, तर आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. हा सिंपल लॉजिक मी एनालिसिस केलाय आणि त्या बेसिसवरती आपण पूर्ण बोट बनवला. ओके. सो याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये मी ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला इकडे क्लिअरली रिव्हील करणार आहे, की मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट का होतो, लॉस का होतो किंवा इव्हन मार्केटमध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी किंवा प्रॉफिट करण्यासाठी ज्या इम्पोर्टन्स फॅक्टर्स आहे, तर त्या तुम्हाला मी इकडे रिव्हील करणार आहे. ओके. सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. खूप साऱ्या गोष्टीची क्लिअरली आयडिया तुम्हाला येईल. तर बघा, मी खास करून खूप साऱ्या पेअरला ह्या बोटला आपण इन्स्टॉल करू शकतो. पण GBP-USD बरोबर? GBP-USD आता याला मी डायरेक्टली 1 मंथचा टाईम फ्रेम लावलाय. तर तुम्ही 1 हॉवरचा लावू शकता. युरो-USD, युरो कॅड ना किंवा USD-JPY, GBP-JPY तर हे ज्या पेअर्स आहे, तर तुम्ही इथे जर बघितलं तर 1 मंथच्या टाईम फ्रेमनुसार एवढे काय मोठा टाईम फ्रेम नाही लावायचा आपल्याला. पण इव्हन इथं आपण 1 हॉवरचा टाईम फ्रेम जो आहे, हा इकडे आपण सेट करू शकतो. हो ना. आता 1 हॉवरच्या टाईम फ्रेमनुसार इथे जे पण मार्केटच्या रॅली असतात, तर ह्या रॅली इकडं पूर्णपणे कव्हर आपण करू शकतो. ओके. सो बघा, मी 1 डेचा टाईम फ्रेम लावतोय. गोल्डसाठी 1 डेचा टाईम फ्रेम मी लावणार आहे. तर ही गोल्डची 1 डेची टाईम फ्रेम आहे, तर त्याचं एक लॉजिक मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. बघा, आता मी गोल्डचं एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. तर मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे. तुम्ही जर बघितलं, तर इव्हन मार्केटमध्ये मागच्या काही 2, 4, 8-10 महिन्यापासून कंटिन्यू मार्केट अप ट्रेंडला चाललंय. आता इव्हन याच्यामध्ये काय होणार आहे? तर आपल्या बोटची स्ट्रॅटेजी सिंपल असेल. ट्रेंडच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला ट्रेड मारायचा आहे, त्याला होल्ड करायचं आहे. एवढ्या स्ट्रॅटेजीवरती काम करेल. पण तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग जर करताय, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही या स्ट्रॅटेजीवरती प्रॉफिट करू शकता. सिंपल. पण याच्यामध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल्स येतील. मनी मॅनेजमेंट तुम्हाला माहीत नसणार आहे. कॅपिटल रिक्वायरमेंट माहीत नसणार आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला प्रॉपरली जर माहीत नाहीये, तर त्या कंडिशनला तुम्ही ती गोष्ट करू नका, असं माझा प्रामाणिक ओपिनियन आहे सर्व बांधवांना. ओके. सो महत्वाचा टॉपिक असा आहे, की आपलं कॅपिटल किती आहे, त्या अनुषंगाने आपण रिस्क किती घेतोय, त्या अनुषंगाने आपण किती लॉट साइज मार्जिन वापरतोय किंवा या सगळ्या ज्या टेक्निकल ज्या छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या आपण क्लिअर कट इकडे आपण शिकणार आहोत. ओके. किंवा त्या जर शिकले तुम्ही, तरच तुम्हाला बघायला भेटेल प्रॉफिट, अदरवाईज तुम्हाला बघायला भेटेल लॉस. ओके. सो बघा, ही एक थिअरी आहे. या थिअरीच्या माध्यमातून एक एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं जर झालं, तर मागच्या काही दिवसांपासून मार्केट कंटिन्यू बायिंगला एक ट्रेंडमध्ये काम करतंय. आणि हा जो ट्रेंड आहे, तर हा जर आपण प्रॉपरली जर समजून घेतला, तर खूप मोठा प्रॉफिट जो आहे तो आपण खूप मोठ्या छोट्या कॅपिटलपासून करू शकतो. सो हे बघा, मी ती 1 डेचा टाईम फ्रेम लावलाय. मूव्हिंग एव्हरेज लावलाय मी माझ्या माहितीसाठी. मार्केट अपला चाललंय. मी बोट सेटअप केलाय. बोटची सेटिंग केली आहे. बोटची सेटिंग पण मी तुम्हाला इकडे कंप्लीटली शिकवतो. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. बोटसोबत काम करा. चांगला बेनिफिट बघायला भेटेल. आता एक हा जो बोट आहे, तर हा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय. आणि इव्हन तुम्ही जर बघितले तर ही कालचं एक्झाम्पल आहे मित्रांनो. तर इथं टोटली सगळे बायचे ट्रेड झाले. बरोबर? सगळे टोटल बायचे ट्रेड झाले. 1 डेचा टाईम फ्रेम मी लावलाय का? कारण की मला मोठी रॅली भेटली पाहिजे. ओके. मोठी रॅलीमध्ये मी काय केलंय, एकदम छोटे ट्रेड इथं $1 डॉलरचा प्रॉफिट बुक केलाय आणि इथं एक लमसम $13 प्रॉफिट जो आहे, हा इथं आपल्याला झालाय. आता इथं लॉट साइज किती आहे? 0.02. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर डायरेक्टली
लॉट साईज जर वाढवताय, तर तुमच्याकडे कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे, तर ती पण तुमची वाढणार आहे. बरोबर? तो एक लॉजिक आहे. म्हणजे खूप साऱ्या बांधवांचा एक प्रश्न असतो का अकाउंट वॉश आउट का होतं? तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला सांगेल. तुमचं कॅपिटल वाईज तुमचं लॉट साईज याच्यावरती तुमचं कॅपिटल वॉश आउटचे चान्सेस कमी जास्त होतात. म्हणजे तुमच्याकडे जर कमी कॅपिटल आहे, म्हणजे मिनिमम एक $100 अकाउंट आहे आणि तुम्ही जर गोल्डला ट्रेड करताय आणि तुम्ही डायरेक्ट 0.05 ची क्वांटिटी लावली, तर खूप मोठा लॉसेस तुम्हाला होऊ शकतो किंवा मार्केटमध्ये आपण टिकून नाही राहू शकत किंवा गोल्डचा जर पेअर म्हणाल 0.02 च्या क्वांटिटीला आहे $100 अकाउंट जर असेल, तर ते सुद्धा आपण लॉस करू शकतो किंवा ते टिकू शकत नाही. तर एक गोल्ड जर तुम्हाला करायचा आहे, तर कमीत कमी $500 पुढे अकाउंट असेल, तर तुम्ही 0.01 किंवा 0.02 मॅक्स टू मॅक्स लावू शकता. तर त्यामुळे ते टेक्निकल टॉपिक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे अदर पेअर्स आहे, GBP-USD झालं, युरो-USD झालं किंवा युरो-कॅड झालं, USD-JPY झालं. तर या सगळ्या पेअरची ओव्हरऑल मोमेंटम जो आहे, तर तो मी तुम्हाला इकडे शिकवणार आहे, सांगणार आहे. आणि इव्हन त्याच्यामध्ये अजून एक टॉपिक सर्वांना पडेल, कारण इथं हा जो प्रॉफिट झालाय, तर आता ठीक आहे. पण फ्लोटिंगचं काय? फ्लोटिंगचं काय? फ्लोटिंग बघा, आता इथं तुम्ही जर बघितलं, तर हा ट्रेड मी सकाळी ते याला बोटला ऍक्टिव्ह केला. फ्लोटिंग आहे कमीत कमी $2 आणि कालचा ट्रेड क्लोज आहे. है ना? म्हणजे ह्या बोटला तुम्ही लॅपटॉपला इन्स्टॉल करू शकता. लॅपटॉपला इन्स्टॉल केलं का पूर्ण जेव्हा रॅली येते, तर त्या रॅलीमध्ये पूर्ण रॅली कव्हर होईल, प्रॉफिट भेटेल. मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये ते शक्य नाहीये. एखादा ट्रेड आपला जो चालू आहे, तर त्याला तसंही आपण ट्रेड सोडून दिला, तर तो क्लोज होणारच. ओके. सो जेव्हा मार्केटमध्ये रॅली येईल, तर त्या पूर्ण रॅलीला आपल्याला कव्हर अप करायचं आणि तिकडे जो प्रॉफिट आहे, तो नक्कीच आपल्याला तिकडे बघायला भेटणार आहे. सो याचे इम्पोर्टंट फॅक्टर्स तुम्ही जर समजून घेतले, तर भविष्यात तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कधीच लॉस नाही होणार. असे माझं एक ओपन कमिटमेंट असेल सर्व बांधवांना. तर त्यामुळे या सगळ्या टेक्निकल बाजू तुम्ही समजून घ्या. माझ्यासोबत काम करा. बोट एक टूल आहे आणि ऑटोमेशन एक टूल आहे. थिअरी जी आहे, तर ती थिअरी आहे आणि इव्हन स्ट्रॅटेजी जी आहे, तर ती स्ट्रॅटेजी आहे. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा दाखवेन, शिकवेन, की तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बोट एक टूल आहे. त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर काम करतोय, डेफिनिटली फुल ऑटोमेशनमध्ये 20-30% प्रॉफिट अर्निंग आपण करू शकतो. मार्केट सिच्युएशन पण महत्वाची आहे मित्रांनो. आणि इव्हन एक ओपन कमिटमेंट परत एक असेल, तर प्रॉफिट नाही झालं तर चालेल, पण लॉस नाही होणार. आपले अकाउंट वॉश नाही होणार. ओके. सो हे का होणार नाही, याची काय कन्सेप्ट आहे, तर त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला क्लिअरली शिकवणार आहे. आणि माझं एक अजून एक तुम्हाला एक सजेशन असेल सर्व बांधवांना, तर तुम्हाला एखादी गोष्ट जर माहीत नाहीये, तर तुम्ही तिच्यामध्ये पैसे टाकू नका, करू नका. सगळ्या गोष्टी समजून घ्या, मग काम करा. ओके. सो हा कन्सेप्ट आहे, तर मी तुम्हाला पूर्ण गोष्टी ट्रान्सपरंटली क्लिअर कट शिकवणार आहे, सांगणार आहे, दाखवणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. माझ्या कन्सल्टिंगमध्ये काम करा. डेफिनिटली आपण चांगल्या प्रकारे चांगला प्रॉफिट काढणार आहोत. सो मोस्ट वेलकम. धन्यवाद आणि परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मोस्ट वेलकम. थँक यू.